नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण डिस्कशन करतोय करंट अफेअर्स वरती आणि त्याच्यामध्ये आपण सप्टेंबरच्या मॅगझिनचा कंटेंट किंवा मग त्या अनुषंगानं ऑगस्ट महिन्यातल्या पर्टिक्युलरली करंट अफेअर्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करतोय. याच्यापूर्वी आपण भाग 1 बघितला, ज्या भाग 1 मध्ये आपण राजकीय आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडींची सखोल स्वरूपात चर्चा केलेली होती. आता भाग 2 मध्ये आपल्याला डिस्कशन चालू करायचंय, ते म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विकास या टॉपिकसह. बघा, आर्थिक आणि सामाजिक विकास या मुद्द्याचा विचार केला तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲग्रिकल्चर रिलेटेड योजना, तर यांचा सगळ्यांचा अंतर्भाव त्या ठिकाणी असतो आणि त्याच दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रश्न जे आहेत तर ते विचारले जाताना दिसतात. आता आजच्या डिस्कशन मधला पहिला मुद्दा आहे जगातील सर्वात मोठी सहकारी धान्य साठवणूक योजना. ती कुठे चालू करण्यात आलेली आहे तर भारत सरकारनं ती चालू केलेली आहे. कधी चालू केलेली आहे? बेसिकली एक पायलट प्रोजेक्ट म्हणून ती 31 मे 2023 रोजी चालू करण्यात आलेली होती. आता सहकार क्षेत्रातली सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना असं जेव्हा येतंय तेव्हा ॲग्रिकल्चरशी याचा संबंध येतोय, फूड सिक्युरिटीशी याचा संबंध येतोय आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा मी सहकारचा त्या ठिकाणी उल्लेख करतो तेव्हा 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष त्या ठिकाणी आहे. इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेशन आहे, हे लक्षात घ्यायचंय. दुसरा पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला याच 2025 मध्ये भारत सरकारचं नवीन सहकार धोरण येताना दिसतंय. मागच्या महिन्याच्या करंट अफेअर्स मध्ये कदाचित आपण हे पण बघितलेलं होतं की देशामध्ये 2 लाख प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटींची स्थापना करण्यात येणार आहे आणि प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीचा जो विस्तार आहे, राईट, तर तो फक्त म्हणजे ॲग्रिकल्चर पुरता मर्यादित न राहता वेगवेगळ्या सेवा त्यांच्याद्वारे प्रदान केल्या जाणार आहेत, असंही आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये हा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून 2023 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती. या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या ज्या विद्यमान योजना आहेत, जसं की ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, त्याच्यानंतर कृषी पणन पायाभूत सुविधा योजना, त्याच्यानंतर कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, कृषी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण योजना, राईट, ही पण योजना आपण बघितलेली होती. बघा, प्राईम मिनिस्टर्स फार्मरायझेशन ऑफ मायक्रो फूड एंटरप्राइजेस अशा स्वरूपाची यांच्या एकात्मीकरणातून प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीच्या स्तरावरती गोदाम, कस्टम हायरिंग सेंटर, प्रक्रिया युनिट्स म्हणजेच प्रोसेसिंग फूड प्रोसेसिंग करणारी युनिट्स, त्याच्याबरोबर फेअर प्राइस शॉप्स, या सगळ्या कृषी पायाभूत सुविधांची निर्मिती करणं हा या योजनेमागचा किंवा या पायलट प्रकल्पामागचा मुख्य उद्देश आपल्याला दिसेल. राईट, 11 राज्यांमधल्या 11 कृषी पतसंस्था गोदामांचं बांधकाम याच्या अंतर्गत पूर्ण झालेलं आहे. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा जर का विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यातील नेरी पांगली इथल्या कार्यकारी सहकारी संस्था या प्राथमिक ॲग्रिकल्चर म्हणजे प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीचा याच्यात समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातली नेरी पांगली लक्षात ठेवायचं आहे. केंद्र सरकारनं 5 वर्षामध्ये सर्व पंचायती आणि गावांमध्ये या योजनांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानं नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्धोत्पादन केंद्र अर्थात डेअरी आणि मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन करण्याच्या योजनेला पण मंजुरी दिलेली आहे. आता बघा, हा उपक्रम कुणाच्या मदतीनं किंवा कुणाच्या फायनान्स वरती चालतोय तर उपक्रमाला नाबार्ड, त्याच्यानंतर NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांचं सहकार्य याच्यामध्ये पाठबळ जे आहे तर ते त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे इंटिग्रेटेड अप्रोच या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, राईट. आणि मग कृषी पतसंस्था बळकटीकरण, त्यांचं संगणकीकरण, ह्या तर गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहितीच आहेत की या आधीपासूनच चाललेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, मनरेगा अंतर्गत महिला श्रमिकांना मिळालेला रोजगार. बऱ्याच वेळा आपण लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट त्या ठिकाणी लक्षात घेतो आणि याच्यामध्ये आपण यापूर्वीच्या करंट अफेअर्स मध्ये हेही बघितलेलं आहे की महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे तर तो भारतामध्ये कमी आहे. तर त्या अनुषंगाने इथं मनरेगाच्या बाबतीमध्ये एक स्टॅटिस्टिक्स आलेला आहे की मनरेगा अंतर्गत रोजगार मिळावा म्हणून मनरेगामध्ये देखील
विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत महिला रोजगारांसाठी, राईट. सो गेल्या 5 वर्षामध्ये महिलांचा सहभाग हा 50% पेक्षा जास्त त्या ठिकाणी आहे. 2013-14 ची आकडेवारी जर लक्षात घेतली तर तिथं 48% सहभाग मनरेगामध्ये महिलांचा होता. 2024-25 या आर्थिक वर्षाचा विचार केला तर हा सहभाग 58.1% पर्यंत वाढलेला आहे. आपल्याला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की आर्थिक वर्ष 2024-25 अनुसार मनरेगा अंतर्गत रोजगार निर्मितीमध्ये महिलांचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? तर ते 58.1% आहे, हे लक्षात ठेवा. पुढे जायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 22.9 लाख महिलांना मनरेगा अंतर्गत रोजगार मिळालेला आहे, राईट. आणि त्याच्या आधी 23-24 मध्ये 18.1 लाख महिलांना मनरेगा अंतर्गत रोजगार मिळालेला आहे. अर्थात जुनी आकडेवारी महत्वाची नाहीये, कदाचित विचारली तर अजून एवढी आकडेवारी विचारली जाईल, पण तेही असं स्पेसिफिक विचारण्यापेक्षाही हा जो आकडा आहे 58.1% तर तो त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. कारण 50% पेक्षा जास्त लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट होणं किंवा मनरेगामध्ये महिलांना रोजगार मिळणं, हे आपल्याला असं लक्षात येईल की बेसिकली मनरेगामध्ये कोण आहेत? अनस्किल्ड वर्कर्स मोस्टली त्या ठिकाणी आहे. आणि मनरेगा ही पॉवर्टी एलिव्हेशन साठी पण त्या ठिकाणी काम करताना दिसते. त्यामुळे त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग त्या ठिकाणी वाढणं हे कुठेतरी दारिद्र्य निर्मूलन आणि त्याचबरोबर ते जे कुटुंब आहे तर त्याचा आर्थिक स्तर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नांचा भाग म्हणून आपण हे बघू शकतो, राईट. जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षेची प्रिपरेशन करतात किंवा राज्यसेवे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची प्रिपरेशन करतात तर त्यांच्यासाठी हे अशा प्रकारचे इनपुट कन्क्लूड करत असताना इकॉनॉमीमध्ये पेपर 3 मध्ये वापरण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्याच्यानंतर बघा, साखर उद्योगातून 10 उपपदार्थांची निर्मिती. आता ही न्यूज तशी घ्यायची नव्हती, बघा बघितलं तर 2च पॉइंट त्या ठिकाणी आहेत, पण साखर उद्योग हा सारखा चर्चेत आहे. प्लस मध्यंतरी काय झालेलं होतं, केंद्र सरकारनं आपल्याला सांगितलेलं होतं, आपल्याला म्हणजे केंद्र सरकारनं साखर कारखान्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही इथेनॉलची निर्मिती त्या ठिकाणी करू शकता. आणि अचानकपणे इथेनॉल निर्मिती जी आहे तर ती थांबवण्याचे आदेश दिलेले होते. कारण केंद्र सरकारला असं वाटलेलं होतं की साखरेचं उत्पादन जे आहे तर ते कमी होईल, त्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही करता येणार. आता इथेनॉलची निर्मिती जेव्हा असे साखर कारखाने करत होते तेव्हा एक प्लस किंवा पॉझिटिव्ह पॉइंट त्यांच्यासाठी निर्माण होत होता, तो म्हणजे त्यांच्याकडे खेळतं भांडवल उपलब्ध होत होतं. कारण ज्या काही पेट्रोलियम कंपन्या वगैरे आहेत ज्या इथेनॉल या कारखान्यांकडनं खरेदी करणार आहेत तर त्या कंपन्या त्यांना 30 दिवसाच्या आतमध्ये वगैरे पेमेंट त्या ठिकाणी देत होत्या. आणि त्यामुळं कॉर्पस तो आल्यामुळं, खेळतं भांडवल राहिल्यामुळं योग्य वेळी शेतकऱ्यांना तो जो काही ऊसाचा हप्ता आहे, ऊसाचं बिल आहे तर ते देणं पॉसिबल होत होतं कारखान्यांना. आणि त्यामुळं कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज वगैरे त्या ठिकाणी घेतलेलं होतं. आणि अचानकपणे हा निर्णय केंद्र सरकारनं काय केला, रिव्हर्स केला. पण परत त्याच्यावरती बरेच चर्चा झाल्या, राईट. आणि मग त्याच्यानंतर परत एकदा हा जो रिव्हर्स केलेला निर्णय आहे तर तो पुन्हा ॲज इट इज करण्यात आला आणि इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी कारखान्यांना प्रोत्साहन जे आहे तर ते देण्यात आलेलं दिसतं. बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की सहकार क्षेत्रामध्ये आजारी साखर कारखाने खूप आहेत. म्हणजे साखर कारखाना तर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तर आहे, पण तो साखर कारखाना मोठ्या प्रमाणामध्ये डेप्थमध्ये किंवा आर्थिक विवंचनेमध्ये त्या ठिकाणी अडकलेला आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला असं लक्षात येतं बघा की अनेकदा सत्ता आल्यानंतर पहिलं टार्गेट एखाद्या आमदाराचं, एखाद्या खासदाराचं हे राहतं की आपला जो साखर कारखाना आहे त्याच्यावरचं कर्ज जे आहे तर ते कमी त्या ठिकाणी करायचं. सो सांगायचा उद्देश इथं काय आहे की साखर कारखान्याला सपोर्टिव्ह म्हणून सप्लिमेंटरी स्वरूपात कोणत्या प्रकारची उत्पादनं घेता येऊ शकतात तर ह्याच्यासाठी ही न्यूज मी घेतलेली आहे. कदाचित ऑब्जेक्टिव्हला पण तसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि डिस्क्रिप्टिव्ह वाले तुम्ही त्याला सपोर्टिव्ह म्हणून हे स्टेटमेंट जोडू शकता की अशा उपपदार्थांची निर्मिती जर का साखर कारखान्यांनी केली तर कदाचित काय होऊ शकतं, साखर कारखान्यांना जे आर्थिक विवंचनेचे संभाव्य धोके आहेत तर ते कमी धोके येऊ शकतात. कारण बाय प्रोडक्टच्या माध्यमातून पैसा यायला लागला की कुठेतरी डेप्थ कमी करायला त्या ठिकाणी स्कोप राहू शकतो. बघा, मग राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षामध्ये टोटल 10 उपपदार्थांची निर्मिती करण्यात येणार आहे, राईट. आणि या उपपदार्थांसाठी जैव इंधन आणि जैव ऊर्जा निर्मिती धोरण तयार करण्यात येणार आहे. आता हे पाईपलाईन मध्ये आहे तरी लक्षात ठेवा, अजून धोरण आल्यानंतर आपल्याला अजून क्लॅरिटी याच्याबद्दलची त्या ठिकाणी मिळणार आहे. बघा, कारखान्यांच्या माध्यमातून
कॉम्प्रेस्ड बायोगॅस सीबीजी, मला वाटतं ह्याच्या आधीच्या करंट अफेअर मध्ये आपण सीबीजी वरती पण चर्चा केलेली होती, कॉम्प्रेस्ड बायोगॅस वरती, सीएनजी वरती पण चर्चा केलेली होती, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस वरती, राईट. त्याच्याबरोबर इथेनॉल प्रकल्प, मल्टीफीड डिस्टिलरी, सहवीज निर्मिती म्हणजे को जनरेशन प्रकल्प जो बऱ्याच ठिकाणी आज देखील कारखान्यांमध्ये कार्यरत आहे, सौर ऊर्जा प्रकल्प, मल्टीफीड इथेनॉल प्रकल्प, शाश्वत विमान इंधन सॅफ ज्याला म्हटलं जात आहे, हरित हायड्रोजन म्हणजे ग्रीन हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजनचं ऑलरेडी आपलं मिशन त्या ठिकाणी आहे, जैव रसायन, राईट. सो बायो फर्टिलायझर्स असेल किंवा बायोबिटुमेनचं पण आपण बघितलेलं होतं. या बायोबिटुमेनचा वापर कशासाठी करण्यात येणार आहे? रस्ते निर्मितीसाठी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा, रस्ते निर्मिती. बिट्युमिनस मिक्स म्हणजे ते डांबर वगैरे असते ना मिक्स, त्याचा रस्ते निर्मितीत वापर केला जातो सो दॅट ते चिकटून राहते, तर ते बायोबिट्युमिन अशा उपपदार्थांची निर्मिती केली जाणार आहे साखर कारखान्यांद्वारे. आता हे सगळे उपपदार्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सपोर्ट कशाला करतायत? हे सगळे उपपदार्थ सपोर्ट करतायत सस्टेनेबल डेव्हलपमेंटला त्या ठिकाणी, राईट. किंवा आपली जी ऊर्जेची गरज आहे किंवा नेट झिरो इमिजन जे आहे 2070 त्याला हे उपपदार्थ फोकस करताना दिसत आहेत. कारण बिट्युमेन वगैरेचा जरी विचार केला आपण तरी ते एक बाय प्रोडक्ट म्हणूनच आपल्याला पेट्रोलियम इंडस्ट्री मधून मिळताना दिसतं, राईट. जिथं पेट्रोल डिझेल जे आहे तर ते काढलं जातं तर तेव्हाच ते डांबर वगैरे आपल्याला मिळते, राईट. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं इथेनॉल बद्दल तुम्हाला दिसते, को जनरेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. तर हे सगळं जे आहे ना ह्याच्यासाठी एक्स्ट्रा सेटअप करण्यापेक्षा कारखान्यातून म्हणजे साखर कारखान्याचे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स बाहेर पडत आहेत तर त्याचाच पुनर्वापर जो आहे तर तो त्या ठिकाणी करता येतोय. उदाहरणार्थ ऊसाची चिपाड त्या ठिकाणी असतील किंवा डिस्टिलरीज त्याच्यात अटॅच त्या ठिकाणी केल्या जात आहेत. त्याच्यापासून कितीतरी कारखान्यांनी कोविड-19च्या कालखंडामध्ये सॅनिटायझर्स जे आहेत तर ते बनवलेले होते. हे वेगळं सांगायला नको, राईट. सो असं सगळं त्या ठिकाणी आहे. आता एक महत्वाचा मुद्दा येतोय, जो मुद्दा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या वर्षीच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये पण मांडलेला होता, राईट. आणि तो मुद्दा म्हणजे महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी उमेद मॉल 10 जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यात आलेले आहेत, राईट. किंवा करण्यात येणार आहेत. आता बेसिकली हे उमेद मॉल जे आहेत तर ते सगळ्या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचं टार्गेट आहे. पण इनिशियली त्याची पहिली स्टेप म्हणून 10 जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा या उमेद मॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. हे उमेद मॉल काय असतील? महिला बचत गटांची जी उत्पादनं असतील तर त्यांच्यासाठी एक हक्काची मार्केट प्लेस उपलब्ध करून देण्याचं काम हे उमेद मॉल त्या ठिकाणी करणार आहेत. सो हे सर्वात त्या ठिकाणी महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, रोटेशनल बेसिसवरती या उमेद मॉल मधले जे गाळे किंवा स्टॉल्स असतील तर ते स्टॉल्स त्या जिल्ह्यातल्या जे काही महिला बचत गट आहेत तर त्यांना प्रदान केले जातील सो दॅट त्यांची उत्पादनं जी आहेत तर ती विकायसाठी त्यांना एक ठोस स्वरूपात व्यासपीठ त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती मिळून जाईल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्या माध्यमातून त्यांना आर्थिक सहकार्य जे आहे तर ते त्या ठिकाणी होणार आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, हीच स्ट्रॅटेजी आपण पॉवर्टी एलिव्हेशनच्या दृष्टिकोनातून पण ग्रामीण आणि शहरी भागामध्ये असं वापरताना दिसतोय. स्पेशली शहरी भागामध्ये महिला बचत गटांच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून किंवा स्वयंसहायता गटांच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून. तिसरा महत्वाचा मुद्दा, इथंच आपल्याला असं लक्षात येईल की दरवर्षी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला महालक्ष्मी सरस नावाचं एक प्रदर्शन आयोजित करण्यात येतं बघा. आणि या महालक्ष्मी सरस नावाच्या प्रदर्शनामध्ये देखील महिला बचत गटांचेच त्या ठिकाणी काय असतात, तो स्टॉल त्या ठिकाणी असतात. आता हे प्रदर्शन फक्त एका ठराविक कालावधीसाठी लिमिटेड राहतंय. प्रत्येक जिल्हा स्तरावरती हे केल्यामुळं एक जिल्हा एक उत्पादन असेल किंवा त्या जिल्ह्यातलं जे GI टॅग वालं उत्पादन असेल किंवा त्या जिल्ह्याची जी खासियत असेल तर त्याला पण मार्केट प्लेस त्या ठिकाणी मिळणार आहे. लोकल फॉर व्होकल पण त्या ठिकाणी होणार आहे आणि स्थानिक स्तरावरती रोजगार निर्मिती देखील त्या ठिकाणी होणार आहे. मग बघायचं झालं तर बघा, ग्रामीण भागातील महिला बचत गटांना बचत गटाच्या उत्पादनांना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. आता जिथं ग्रामीण जीवनोन्नती अभियान तुम्ही बघताय तर तिथं तुम्हाला दारिद्र्य निर्मूलन त्या ठिकाणी दिसेल. दारिद्र्य निर्मूलन
दिसणार आहे. गेटिंग माय पॉइंट. सो त्याच्या अंतर्गत 10 जिल्ह्यात उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. राईट. ग्रामीण भागातील महिलांतील उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेला स्वयंसहाय्यता गट जे आहेत तर त्या स्वयंसहाय्यता गटांच्या प्रोडक्ट्सला जसं मी सांगितलं स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठ मिळावी हा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांमध्ये आहे आणि नंतर इतर जिल्ह्यांमध्ये ही टप्प्याटप्प्याने योजना विस्तारली जाणार आहे. जर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आला आणि आपल्याला जर विचारलं की या योजनेसाठी योजनेची घोषणा कधी करण्यात आलेली होती तर अर्थसंकल्प 2025-26 हे लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा या योजनेची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली होती बघा. राईट. आणि मी जसं म्हटलं की 20 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यासाठी, असे 10 जिल्ह्यांसाठी 200 कोटी आहेत. दुसरी गोष्ट, चक्राकार पद्धतीनं गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. म्हणजे रोटेशनल बेसिसवरती त्या महिला बचत गटांना गाळे उपलब्ध करून देणार आहेत. तिथं महिलांना प्रशिक्षणाची देखील स्वतंत्र सुविधा असणार आहे. विक्री केंद्रासाठी झेडपीकडून प्रस्ताव मागवले जाणार आहेत आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत त्याचं पुढचं जे फॅसिलिटेशन आहे तर ते त्या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याचबरोबर हे जे मॉल्स असतील ह्यांचा जो मेंटेनन्स वगैरे आहे तर त्याची जबाबदारी कोणाची असेल? संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेची त्या ठिकाणी असेल. क्लिअर. सो हे लक्षात ठेवा काय 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 ह्यातले डिटर्मिनंट्स आहेत ते. असं पुढे जायचं असतं बघा. म्हणजे बजेटमध्ये एक वाचलंय उमेद मॉलची निर्मिती सर्व जिल्ह्यात केली जाणार, तेवढं महत्वाचं नाहीये. बघा आता बजेट महाराष्ट्राचं कधी आलेलं होतं? मार्च महिन्यामध्ये आलेलं होतं का नाही? आणि आता उमेद मॉल बद्दलची ही न्यूज तुम्हाला कधी दिसतेय? ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी दिसते. म्हणजेच मार्च महिन्यामध्ये ज्याची घोषणा झालेली होती त्याचं ट्रॅकिंग ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर जेव्हा जेव्हा त्या घोषणेचं पुढचं पाऊल उचललं जाईल किंवा इम्प्लिमेंटेशन चालू होईल तर तेव्हा तेही बघणं आपल्या दृष्टिकोनातून तेवढंच महत्वाचं त्या ठिकाणी आहे. राईट. नेक्स्ट बघा, श्रम साफल्य आवास योजनेच्या अटी शिथिल. आता अटी शिथिल केल्यात हे महत्वाचं नाहीये. माझ्या दृष्टिकोनातून श्रम साफल्य नावाची योजना काय आहे हे जरा जास्त महत्वाचं त्या ठिकाणी आहे. सो बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत जे सफाई कामगार आहे तर त्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मृत्यूनंतर त्यांच्या पात्र वारसांना सदनिका मोफत मालकी तत्वावरती प्रदान त्या ठिकाणी करण्यात येते. लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सफाई कर्मचाऱ्याची निवृत्ती किंवा सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना मोफत स्वरूपात सदनिका जी आहे तर त्याची मालकी प्रदान केली जाते. त्याच्यासाठीच्या योजनेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना. त्यासाठी सेवा कालावधीची अट 25 वर्षावरून 20 वर्ष करण्याचा प्रस्ताव नगर विकास विभागाने तयार करून तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे आधी याची तरतूद होती की त्या सफाई कर्मचाऱ्यानं 25 वर्ष नोकरी केलेली असली पाहिजे. आता ती अट शिथिल करून 20 वर्षावरती त्या ठिकाणी आणलेली आहे. लाड पागे समिती याच्यासाठी होती बघा. सो या लाड पागे समितीच्या शिफारसीच्या अनुषंगानं या गोष्टी केलेल्या दिसतात. राईट. सो लाड पागे समिती कशाशी संबंधित आहे असा प्रश्न आला तर लक्षात ठेवा. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना कुणासाठी आहे तेही लक्षात ठेवा. आणि क्रायटेरियामध्ये जो मायन्यूट चेंज झालेला आहे तर तेही लक्षात ठेवा. एकदम क्रिस्पी स्वरूपात, फापट पसारा कुठंच नाहीये. जे लक्षात ठेवायचे ते टू दी पॉइंट आहे. एक्झॅक्ट हिट करायचंय आपल्याला टार्गेट. राईट. नेहमी लक्षात ठेवायचंय आपल्याकडे एवढी सगळी शस्त्रास्त्र, आयुध, हत्यार, मिसाईल्स, एअरक्राफ्ट होते तरी पण आपलं यश कशामध्ये होतं तर आपलं यश ऑपरेशन सिंदूरचं प्रिसिजन मध्ये होतं. आणि मला वाटतंय की आपण परीक्षेत पण फापट पसारा वाचण्यापेक्षा प्रिसिजन वरती त्या ठिकाणी फोकस केला पाहिजे. जेवढं प्रिसाइजली तुम्ही कराल ना तेवढं तुमची प्रिपरेशन जी आहे तर ती एका साचेबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी होईल. अदरवाईज काय होते, मी करंट अफेअर वाचत जातोय पण मला कॉन्फिडन्सच त्या ठिकाणी येत नाही. तर असं व्हायला नको. राईट. चलो पुढे जाऊयात आपण. बुलेट ट्रेन फायनली 2029 पर्यंत पूर्ण होणार. तर याच्याबद्दल एका प्रश्न विचारलेला होता संसदेमध्ये तर त्या संसदेमध्ये विचारलेल्या प्रश्नात उत्तर दिलेलं दिसतं. राईट. सो मुंबई अहमदाबाद हाय स्पीड ट्रेन तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर
हा वापी आणि साबरमती दरम्यानचा जो कॉरिडॉर आहे गुजरात मधला, तर तो त्याचा अंतिम टप्पा डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे आणि मग साबरमती पासून ते महाराष्ट्रापर्यंतचा पुढचा टप्पा डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. राईट. सो बेसिकली परत बुलेट ट्रेन 509 किलोमीटर ताशी 508 किलोमीटर ताशी वेगानं धावणार आहे. जपानच्या साह्यानं ही आपण उभी करतोय, तुम्हाला माहिती आहे तरी पण एकदा रिवाइज करा. राईट. गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, दादरा आणि नगर हवेली आहे, यामधून ती जाणार आहे. या रेल्वे गाडीला मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती अशा 12 स्थानकांचा थांबा किंवा 12 स्टॉप्स त्याच्यामध्ये असणार आहे. पहिला टप्पा आपण काय बघितलेला आहे तिकडं, किंवा पहिला जो कॉरिडॉर आहे वापी ते साबरमती दरम्यान, म्हणजे साबरमती अहमदाबाद ते वापी. राईट. हा म्हणजे बेसिकली गुजरात मधला टप्पा असेल आणि मग त्याच्यानंतर वापी पासून ते मुंबई पर्यंतचा पुढचा टप्पा असेल, तर तो डेव्हलप केला जाणार आहे. 1,08,000 कोटी रुपये एकूण प्रकल्प खर्च आहे. जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था, ज्याला जायका पण म्हटलं जातं, तर त्या खर्चाच्या 81% वाटा उचलणार आहे, म्हणजेच 88,000 कोटी रुपये निधी जायका देते. आणि मग उर्वरित 19% किंवा 20,000 कोटी रुपयेची तरतूद कोण करणार आहे? रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकार यांच्यातर्फे हे 20,000 कोटी रुपये जे आहेत तर ते देण्यात येणार त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर बघा, UPI जे आपण वापरतोय, फोन पे, गुगल पे किंवा भारत पे किंवा अजून कुठलंही मोबिक्विक वगैरे, ह्या सगळ्या ॲपमध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे आणि या UPI चे नियम जे आहेत तर ते 1 ऑगस्ट पासून बदललेले आहेत. सो हे 1 ऑगस्ट पासून बदललेले नियम नेमके काय तर ते आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. आणि ह्याच्यासाठी वेगळं सांगायला नको, फायनान्शियल टेक्नॉलॉजी बद्दल, ज्याच्याबद्दल आपण खूप वेळा चर्चा केलेली आहे, तर त्या फायनान्शियल टेक्नॉलॉजी किंवा फिनटेक बद्दल सातत्यानं MPSC द्वारे प्रश्न विचारले जाताना दिसत आहेत. राईट. सो बघा, UPIच्या नियमांमध्ये कधीपासून बदल झाला हे विचारलं जाऊ शकतं. 1 ऑगस्ट 2025 ही तारीख जी आहे तर ती त्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, कारण तुम्ही ऑगस्टच्या करंट अफेअर्स बघताय म्हणून ठीक आहे 1 ऑगस्ट लक्षात राहील, पण जेव्हा नंतर तुम्ही पुढं करंट अफेअर्स वाचत जाल आणि जेव्हा प्रश्न आपल्याला येईल की UPIच्या नियमामध्ये खालीलपैकी कोणत्या तारखेपासून बदल झाले, आणि तिथे जेव्हा 1 ऑगस्ट दिलं जाईल, 1 एप्रिल दिलं जाईल, 1 जानेवारी दिलं जाईल, तेव्हा प्रोबॅबिलिटी आपली आहे की आपण 1 एप्रिल 2025 ही तारीख त्या ठिकाणी निवडू. तर तेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. देशात दरमहा UPI द्वारे 16 अब्जांपेक्षा जास्त व्यवहार होत आहेत. UPI मोस्ट सक्सेसफुल आहे. आता UPIचं एक्सपेन्शन परदेशात पण चाललेलं आहे. मध्यंतरी अनेक परदेश दौऱ्यांमध्ये त्या देशांबरोबर UPIचं एक्सपान्शन आपल्याला झालेलं दिसतं. राईट. पहिला बदल आहे बॅलन्स तपासणीच्या बाबतीमध्ये. सो बॅलन्स तपासणीच्या नव्या नियमानुसार एका दिवसामध्ये UPI ऍप वरून 50 वेळा बॅलन्स तपासता येणार आहे फक्त. राईट. म्हणजे तुमच्या गुगल पे किंवा फोन पे मध्ये बघा, बॅलन्स इन्क्वायरी किंवा बॅलन्स तुम्ही तपासू शकता. राईट. सो ते बॅलन्स वरती तुम्ही क्लिक करता, त्याच्यानंतर तुमचा UPIचा पासवर्ड टाकता आणि त्याच्यानंतर तुमच्या बँक अकाउंट मध्ये जी शिल्लक रक्कम आहे तर ती तिथं डिस्प्ले त्या ठिकाणी केली जाते. तो हा बॅलन्स 50 वेळाच तपासला जाणार आहे. कंटिन्युअसली सारखे बॅलन्स तपासण्यामुळे सर्व्हरवरती त्या ठिकाणी लोड येतो आणि त्याच्यामुळं मग सिस्टीम मध्ये काहीतरी लॅग त्या ठिकाणी येतो. सो त्याच्यामुळं काय होतं, UPI जी आपण म्हणतो, UPI बेसिकली काय आहे, फास्ट पेमेंट सिस्टीम आहे ना, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, फास्ट पेमेंट सिस्टीम. NPCI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं चालू केलेली आहे ना. कधी चालू केली आहे? नोटबंदीनंतर 2016 मध्ये चालू केलेली आहे. राईट. आता मग हे सारखं असं बॅलन्स वगैरे चेक केल्यामुळे काय होते, त्याच्यावरती ताण निर्माण होतोय आणि मग थोडंसं UPI स्लो होते आणि मग त्याच्यामुळे काय होते, बऱ्याचदा तुम्ही बघा स्कॅन करता आणि त्याच्यानंतर ते गोल 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 फिरत राहतं आणि लवकर पेमेंटच होत नाही, किंवा कधी कधी वी रिग्रेट टू इन्फॉर्म यू आणि मग त्याच्या खाली येतं युअर बँक सर्व्हर इज डाऊन किंवा अनेबल टू काय म्हणतात त्याला प्रोसेस द पेमेंट, असं काहीतरी ऑप्शन्स त्या ठिकाणी येतात. तर मग हे असे होऊ नये, असा ग्लिच येऊ नये. राईट. तर त्यामुळं हा मुद्दा जो आहे तर तो त्या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेला आहे.
त्याच्यानंतर जोडलेल्या बँक खात्याची तपासणी, मोबाईल क्रमांकाला जोडलेल्या बँक खात्यातील बॅलन्स ही दररोज 25 वेळाच तपासता त्या ठिकाणी येणार आहे. राईट. त्याच्यानंतर बघा ऑटोपे, ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा म्युच्युअल फंडला SIP ला दिवसातून केवळ 3दाच, सकाळी 10 पूर्वी, दुपारी 1 ते 5 आणि रात्री 9:30 नंतर ऑटोपेचा पर्याय वापरता येईल. यामुळं काय होणार आहे, कामकाजी वेळात सर्व्हरवर कमी ताण येईल. राईट. म्हणजे इथं काय केलेलं आहे की जनरली जे वर्किंग अवर्स आहेत, राईट, दिवसा व्यवहारांची तीव्रताच्या त्या ठिकाणी जास्त असते ना, म्हणून मग तेव्हा सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून ऑटोपे जे आपण सेट केलेलं आहे ना, बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे OTT प्लॅटफॉर्मचे ऑटोपे असतात, जसं की अमेझॉन प्राईम असेल किंवा नेटफ्लिक्स असेल, तर ते ऑटोपेचे पर्याय जे आहेत तर ते अशा स्पेसिफिक टाइमला वापरता येईल. ट्रान्झॅक्शन स्टेटस UPI वरून अपयशी ठरलेल्या व्यवहारांचे स्टेटस दिवसातून केवळ 3दाच चेक करता येणार आहे. प्रत्येक प्रयत्नामध्ये किमान 90 सेकंदांचा कालावधी असणे आवश्यक आहे. स्टेटस तपासल्यानं पण काय होतं, सर्व्हरवरती ताण येतो. आता आपले तर पैसे गेलेले असतात, राईट, आपल्याला धास्ती असते, अरे पैसे गेलेत, मी नाश्ता केला, नाश्ता केल्यानंतर स्कॅन केलं आणि स्कॅन केल्यानंतर तो म्हटला माझ्याकडे पोचले नाही. आपल्याला शंकासारखी काय वाटते की त्याच्याकडे पोचलेत का, काहीतरी त्या पेमेंट सिस्टीम मध्ये ग्लिच आलेल्यामुळे प्रॉब्लेम झालाय, किंवा मग आले का पैसे, आले का पैसे, आले का पैसे, म्हणून आपण सारखं तपासतो. तर ते तपासणं म्हणजे त्याच्यावरती निर्बंध घातलेले आहेत. अगेन हे कशासाठी घातलेले आहेत की असा सारखा सारखा त्या फेल ट्रान्झॅक्शनचा स्टेटस तपासल्यामुळे देखील सर्व्हरवरती लोड येतो. पेमेंट पूर्वी बँकेचं नाव, हा नियम जो आहे तर तो 30 जून पासून अंमलात आलेला आहे. पेमेंट करण्यापूर्वी रक्कम प्राप्त करणारा जो व्यक्ती आहे, म्हणजे तुम्ही स्कॅन केलं त्याच्यानंतर नाव येते, त्याच्यानंतर आता बँकेचं नाव पण त्या ठिकाणी दिसणार आहे. हे बँकेचं नाव दिसल्यामुळे काय होणार आहे, चुकीच्या खात्यामध्ये रक्कम जाण्याचं किंवा घोटाळा होण्याचं प्रमाण जे आहे तर ते कमी होईल. आणि पेमेंट रिव्हर्सल, चार्जबॅक अर्थात पेमेंट रिव्हर्सलची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. 30 दिवसात 10 वेळा किंवा एकच व्यक्ती किंवा एकाच संस्थेकडून 5 वेळा चार्जबॅक मागितले जाऊ शकते. राईट. सो असं हे डिटेल स्वरूपात आपल्याला बघता येऊ शकेल की UPIच्या नियमांमध्ये हे काही संभाव्य बदल जे आहेत तर ते झालेले आहेत. या महिन्याचं जे करंट अफेअर्स आहे तर ते खचाखच भरलेलं आहे. तरी अजून काही स्पेशल मुद्दे जे आहेत, जसं की खेलो इंडिया गेम्स मध्यंतरी झालेले आहेत किंवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तर ते मी बाजूलाच ठेवले. म्हणजे तरी पण एवढं सारं कंपायलेशन जे आहे तर ते होताना दिसते. राईट. जवळपास आता 72 पेजेसचं वगैरे आहे. अर्थात जे रिलेव्हंट आहे तेच घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, मी मगाशीच सांगितलेलं होतं राष्ट्रीय सहकार धोरण जे आहे तर त्याचं अनावरण सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं दिसतं. राईट. सुरेश प्रभू जे आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली 40 सदस्यांच्या समितीनं वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत तर त्यांच्याबरोबर संवाद साधून देशाचं सर्वव्यापी असणारं सहकार धोरण जे आहे तर ते तयार केलेलं दिसतं. तो सुरेश प्रभू समिती लक्षात ठेवायची कशासाठी आहे, देशाचं सहकार धोरण त्यांनी बनवलेलं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की देशाचे नवे सहकार धोरण तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समितीचे गठन करण्यात आले. राईट. सहकार से समृद्धी या दृष्टिकोनातून, विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून हे धोरण मांडण्यात आलेलं आहे. सहकार से समृद्धी नावाच्या योजनेवरती कंबाईनला प्रश्न मागच्या वर्षीच येऊन गेलेला आहे. सहकार से समृद्धीद्वारे 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करणं हे या धोरणाचं ध्येय किंवा उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. सहकारी क्षेत्रासाठी उद्दिष्ट जी निश्चित केलेली आहेत तर त्याचे 6 पिलर्स आहेत, 6 आधारस्तंभ आहेत. बघा, पाया मजबूत करणं म्हणजे जे फाउंडेशन आहे तर ते मजबूत करणं, त्याच्यानंतर सहकार क्षेत्रातलं चैतन्य वाढवणं, सहकार क्षेत्राला आजारपण आले की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दिसते, कारण सहकार क्षेत्रातले जे काही बँक आहेत तर त्या डबघाईला जाणं, उद्योग आहेत तर त्या डबघाईला जाणं, ह्या गोष्टी आहेत. भविष्यासाठी सहकारी संस्था तयार करणं, फ्युचरिस्टिक अप्रोचनं. म्हणून तर म्हटलं प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी ही फक्त ऍग्रिकल्चर पुरती मर्यादित न होता त्याच्या सेवांचा विस्तार करणं हे त्याच्यामध्ये आहे.
सर्वसमावेशकता वाढवणं आणि व्याप्ती त्याची वाढवणं ते पण त्याच्यामध्ये आहे. नवीन क्षेत्रांमध्ये विस्तार त्यांचा करणं. बघा सगळं अगेन एक वाक्यामध्ये इथे एक्सप्लेन होतंय. आणि सहकार विकासासाठी तरुण पिढी तयार करणं. राईट. सो बघा पर्यटन, टॅक्सी सेवा, विमा सेवा, हरित ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांसाठी एक सविस्तर योजना सहकार विभागानं किंवा सहकार मंत्रालयानं याच्यासाठी केलेली आहे. 2034 पर्यंत देशाच्या जीडीपी मध्ये सहकारी क्षेत्राचे योगदान तिप्पट करणं हे लक्ष्य या सहकार धोरणामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. कितीपर्यंत तिप्पट करणं हे विचारलं जाऊ शकतं. तो 2034 हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. राईट. या व्यतिरिक्त सहकारी संस्थांची संख्या 30% वाढवायचं आहे. सध्या देशामध्ये 8.3 लाख सहकारी संस्था आहेत. प्रत्येक पंचायतीत किमान एक प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी असेल. ही सोसायटी प्राथमिक दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था, प्राथमिक मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आणि प्राथमिक बहुउद्देशीय पॅक्स अथवा कोणतीही अन्य प्राथमिक केंद्र त्या ठिकाणी असू शकेल. या केंद्राद्वारे ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती जी आहे तर ती देखील केली जाणार आहे. प्रत्येक 5 पैकी 1 जीएसटी करदाती महिला. सो असा एक एसबीआयचा एसबीआय रिसर्च अहवाल प्रकाशित झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जीएसटी भरणाऱ्या 5 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती जी आहे तर ती त्या ठिकाणी महिला आहे. सो त्यांचं म्हणणं आहे की याच्यातून एंटरप्रेनरशिप असेल किंवा बिझनेसेस मध्ये महिलांचं प्रमाण जे आहे तर ते त्या ठिकाणी वाढताना दिसतंय. 5त 1 महिला आहे म्हणजेच 20% तरी बिझनेसमन जे आहेत तर त्या महिला आहेत हे आपण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर हे असं एक आहे. कृषी सुविधांना मॅग्नेटची बळकटी. आता हे एक इम्पॉर्टंट आहे बरं का. कृषी पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेटचा फुल फॉर्म आहे बरं का. तर प्रकल्प 2.0 ला मान्यता जी आहे तर ती राज्य सरकारने दिलेली आहे. 2.0 आहे म्हणजे हा जुनाच त्या ठिकाणी प्रकल्प आहे हे लक्षात ठेवा. आशियाई विकास बँकेच्या मदतीनं 2100 कोटी रुपये खर्चून 2025 ते 2031 या कालावधीमध्ये या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. सो इथं विचारलं जाऊ शकतं की आपल्याला फंडिंग कोण करते. सो एशियन डेव्हलपमेंट बँक त्या ठिकाणी करते आहे. राज्य सरकारनं सप्टेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा 6 वर्षासाठी मॅग्नेट प्रकल्प राबवण्यास मंजुरी दिलेली होती. बघा जेव्हा 2.0 येतं ना तेव्हा 1.0 वरती प्रश्न विचारला जातो. जर तुम्ही कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचा विचार केला मागच्या वर्षीच्या तर कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 1.0 वरती प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. राईट. त्याच्यानंतर बघा त्यासाठी आशियाई विकास बँकेने 70% म्हणजे 700 कोटी आणि 300 कोटी रुपये राज्य सरकारनं खर्च केलेले होते आधीच्या प्रकल्पात. आणि पहिल्या टप्प्यामध्ये डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू यासारख्या फुलपिकांचा किंवा फळबागायती पिकांचा समावेश जो आहे तर तो त्याच्यामध्ये करण्यात आलेला होता. राईट. सो याच्यासाठी महाराष्ट्र शासनाची पण योजना आहे बघा अशा फळबागायती पिकांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून. मॅग्नेट 2.0 प्रकल्प ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज ज्या आहेत तर त्या मजबूत करणं, त्याचबरोबर कृषी क्षेत्रातली निर्यात वृद्धी करणं म्हणजे ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट पोटेन्शियल वाढवणं याच्यावरती फोकस करेल. आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत तर त्यांच्यावरती त्यांना टार्गेट करेल आणि त्यातल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्यांचा कृषी माल हा निर्यातक्षम कसा बनवता येईल याच्यासाठी प्रोत्साहन देईल किंवा याच्यासाठी सपोर्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करेल. सो असा एकंदरीत हा मॅग्नेट 2.0 नावाचा प्रकल्प आहे. बघा म्हणून मी म्हटलं की इतक्या साऱ्या न्यूज आहेत ना. राईट. आणि एक लक्षात घ्या मी ज्या न्यूज तुम्हाला कंपाईल करून देतो त्यातला पहिला बेस असतो त्याचा PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं जे पोर्टल आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ज्याच्यावरती मंत्रालय सगळी काय करतात तर त्याच्याबद्दलची माहिती असते. सो पहिला माझा बेस असतो तो PIB आहे. दुसरं मी काय करतो लोकसत्ता हा जो काही न्यूज पेपर आहे लोकसत्ता हा न्यूज पेपर तर त्यातल्या न्यूज कंपाईल करतो. तिसरा माझा आहे सोर्स तो म्हणजे महाराष्ट्र टाइम्स मटा. हे करत असताना मी काय करतो यातल्या वेगळ्या न्यूज
आणि यातल्या वेगळ्या न्यूज याच्यावरती फोकस करतो. आणि ज्या या दोन्हीतल्या कॉमन न्यूज आहेत तर त्या कॉमन न्यूजची वन न्यूज तयार करतो. सो दॅट 70% माहिती दोन्हींमध्येच सेम आहे, पण 30% म्हणजे 1 किंवा 2 पॉइंट जे मला लोकसत्तातल्या आर्टिकल पेक्षा मटामध्ये वेगळे मिळतात तर ते मी एकत्र करतो. म्हणजे हे एकत्र करत असताना पण फक्त एकाच पेपरवरती अवलंबून राहिलं जातंय अशातला भाग नाही. यातले इंडिव्हिज्युअल न्यूज ह्यातले इंडिव्हिज्युअल न्यूज त्या तर इंडिव्हिज्युअल जातील, पण जसं की एखाद्या व्यक्तीची निधन वार्ता आहे आणि त्या निधन वार्तेवरती लोकसत्तामध्ये पण आलेला आर्टिकल आणि मटामध्ये पण त्या ठिकाणी आर्टिकल आलेले. अशा वेळी मी काय करतो, लोकसत्ताचा आर्टिकल बेस मानतो, त्याच्यातनं आधी न्यूज कंपाईल करायची आणि त्याच्यानंतर मटामध्ये जायचं आणि मटामध्ये मी कंपाईल केलेला पॉइंट व्यतिरिक्त इतर काय पॉइंट आहेत तर ते त्यात ऍड करतो. अर्थात तुम्ही असं करा मी असं अजिबात म्हणणार नाही. तुम्ही एक पेपर वाचा आणि त्याचबरोबर आपलं हे जे कंपायलेशन आहे किंवा मॅगझिन आहे तर ते फॉलो केलं तरी हरकत नाही, पण ते करत असताना रिलेव्हन्स जो आहे तर तो एमपीएससीच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राईट, त्यासाठी हे फक्त निदर्शनास आणून देतोय. बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सहकार गाव बनणार आहे. राईट, तर 10 वर्षामध्ये जीडीपी मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीने वाढवायचा आहे. मग अशी आपण सहकार धोरणात बघितलं, देशातील दुसरं आणि सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर पहिलं सहकार धोरण बनतंय बरं का. सो हे इम्पॉर्टंट आहे. 2025 मध्ये आलेले सहकार धोरण हे देशातील कितवे सहकार धोरण त्या ठिकाणी होते, दुसरे. सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यानंतर कितवे सहकार धोरण होते, पहिले. गेटिंग माय पॉइंट. बघा, देशात सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यापासून येत्या 10 वर्षात देशाच्या तिपटीने वाढवायचं हे आपण बघितलेलंच आहे. राईट, कृती आराखडा वगैरे तयार केला जाणार आहे आणि नव्या राष्ट्रीय धोरणाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक कोऑपरेटिव्ह व्हिलेज जे आहे तर ते निर्माण करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बघा, अटल सेतू. राईट, ज्यानं प्रवासाचा वेळ त्या ठिकाणी खूप कमी केलेला आहे, जो इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये एक मार्व्हल त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर सध्या देशातला समुद्रात बांधला गेलेला सर्वात लांब पूल वगैरे आहे. तर अशा शिवडी ते न्हावाशेवा दरम्यानच्या असणाऱ्या अटल सेतूच्या मध्ये ऑप्टिकल फायबरचं जाळं जे आहे तर ते त्या ठिकाणी बसवलं जाणार आहे. आणि गर्डरने तयार झालेल्या या सेतूच्या मुख्य रस्त्याच्या खालील भाग, म्हणजे तो गर्डर म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल की हे असं स्ट्रक्चर आहे बरोबर, आणि हा समजा सेतू आहे. आता हे मेन स्ट्रक्चर आहे ना, त्याचा खालचा भाग म्हणजे जस्ट इमॅजिन करा उड्डाण पूल, आणि उड्डाण पुलाच्या खालचा जो भाग असतो ना तर तिथं काय जाणार आहे तर तिथं ऑप्टिकल फायबर नेटवर्क जे आहे तर ते बसवलं जाणार आहे. आणि अशा प्रकारे सागरी किंवा कोणत्याही सेतूवरती ऑप्टिकल फायबर बसवण्याची ही देशातली पहिलीच वेळ आहे किंवा पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे पहिल्या घडणाऱ्या घटनेच्या माध्यमातून पण हे लक्षात ठेवणं आपल्याला तेवढंच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. गेटिंग माय पॉइंट. बघा, हा पूल गर्डरनं एकमेकांवर जुळवून उभा केलेला आहे. हे गर्डरही विविध प्रकारचे आहेत, त्यातील काही गर्डर पोलादी आहेत तर काही सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत. सिमेंट कॉन्क्रीटचे गर्डर हे बॉक्स पद्धतीनं तयार झालेले आहेत आणि आतून पोकळ त्या ठिकाणी आहेत. सेतूवरील पावसाळी पाणी वाहून नेण्याच्या वाहिन्या, विद्युत दिव्यांसाठीच्या वाहिन्या आणि अन्य सामग्री या पोकळीमध्ये बसवण्यात त्या ठिकाणी आलेली आहे. याच पोकळीमध्ये आता ऑप्टिकल फायबरचं जाळं बसवण्यात त्या ठिकाणी येणार आहे. राईट, सो लक्षात ठेवा हे फक्त. बाकी टेक्निकल डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यात मी जात नाही. डिजिटल पेमेंट मध्ये 11% वाढ देशामधल्या झालेली आहे. मार्च 2025 पर्यंत 10.7% वार्षिक वाढ नोंदवली गेलेली आहे. असं एक डिजिटल पेमेंटच्या स्वीकृतीचं मोजमाप करणारा निर्देशांक आहे जो रिझर्व्ह बँकेनं प्रकाशित केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आलेलं दिसतं. बघा, रिझर्व्ह बँक 1 जानेवारी 2021 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंट इंडेक्स प्रकाशित करते. सो डिजिटल पेमेंट इंडेक्स कोणाद्वारे प्रकाशित केला जातो असा प्रश्न येईल, आरबीआय. राईट, मग देशातल्या डिजिटल पेमेंटच्या विस्ताराची नोंद घेण्यासाठी मार्च 2018 हे आधारभूत वर्ष मानलं जातं. म्हणजे 2025 मध्ये 10% डिजिटल पेमेंट मध्ये वाढ झालेली आहे. याच्यासाठी बेस इयर काय आहे तर बेस इयर आहे मार्च 2018.
18. मार्च 2025 साठी हा निर्देशांक 492.33 आहे. सप्टेंबर 2024 साठी तो 465.33 होता. राईट. तर आरबीआयच्या सर्वात महत्वाचं हे लक्षात घ्या, आरबीआयच्या हा जो डिजिटल पेमेंट इंडेक्स आहे तर तो 5 प्रमुख मानकांवरती काढला जातो. ही मानक म्हणजे काय, पॅरामीटर्स कुठले आहेत, ज्या पॅरामीटर्स वरती हा निर्देशांक जो आहे तर तो काढला जातोय. मग त्याच्यामध्ये पेमेंट एनेबलर्स 25%, त्याच्यानंतर पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये डिमांड साइड फॅक्टर 10% आणि सप्लाय साइड फॅक्टर 15% आहे. त्याच्यानंतर पेमेंट परफॉर्मन्स 45% वेटेज आहे आणि ग्राहक केंद्रीभूतता म्हणजे ग्राहकांना ही सिस्टीम किती केंद्रीभूत मानतीये तर त्याला 5% त्या ठिकाणी वेटेज आहे. राईट. 300 कुटुंबांकडे 134 लाख कोटी. आता ही न्यूज घ्यायची का नाही हा प्रश्न होता, पण मला परत 2020 साली कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आठवला, इरा ऑफ रायझिंग फिनटेक, आणि त्याचबरोबर ते कुठला तरी एक इनइक्वॅलिटी इंडेक्स आलेला ना, 1% भारतीयांकडे जीडीपीच्या किती टक्के रक्कम आहे, म्हणून मी हे फक्त घेतलेलं आहे. येस. सो बघा, आघाडीच्या 300 देशातील उद्योगपती कुटुंबांच्या व्यवसायांचं एकूण मूल्य जे आहे तर ते 134 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी आहे. म्हणजे 300 बिझनेस फॅमिलीज आहेत तर त्यांच्याकडे 134 लाख कोटी रुपये किंवा 1,60,000 कोटी डॉलर इतकं त्यांचं मूल्य आहे. हे मूल्य तुर्की आणि फिनलँड या देशांच्या एकूण जीडीपीला पण मागे टाकते. म्हणजे बघा, देशातल्या 134 बिझनेस फॅमिलींचं जे उत्पन्न आहे तर ते उत्पन्न हे तुर्की आणि फिनलँडच्या जीडीपीच्या पेक्षा पण जास्त आहे. बघा कसं आहे. बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट आणि हुरून इंडिया यांनी 2025 बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस लिस्ट ही दुसरी आवृत्ती त्या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे आणि या आवृत्तीमध्ये ही माहिती जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. प्रश्न असाच फॉर्मॅट होऊ शकतो की बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस लिस्ट नुसार भारतातील किती उद्योगपतींकडे देशाची 134 लाख कोटी संपत्ती आहे. राईट. अंबानी कुटुंबाने सलग दुसऱ्या वर्षी 28.2 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह अव्वल स्थान कायम ठेवलेले. सो पहिल्यांदा अंबानी त्या ठिकाणी आहे. अंबानींकडे उद्योगांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नाच्या 12व्या भागा इतकं त्या ठिकाणी आहे. म्हणजे जीडीपीच्या 12% वेल्थ एकट्या अंबानींकडे त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर कुमार मंगलम बिर्ला कुटुंबानं 6.5 लाख कोटीसह सेकंड नंबरला ते आहेत. कुमार मंगलम बिर्ला आपण लता मंगेशकर अवॉर्ड यांना मिळालेला आहे म्हणून पण लक्षात ठेवलेले आहेत, याच्या आधी डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर जिंदाल कुटुंब आहे ना, जिंदाल स्टील, जिंदाल इंडस्ट्रीज 5.7 लाख कोटींसह पहिल्यांदाच पहिल्या 3 मध्ये त्यांना प्रवेश मिळालेला आहे. या 3 कुटुंबाचा वाटा 471 अब्ज डॉलर किंवा 40.4 लाख कोटी आहे आणि हे मूल्य फिलिपिन्सच्या जीडीपी इतका आहे. म्हणजे अंबानी, बिर्ला आणि जिंदाल हे तिघं ह्यांचं बिझनेस फिनलँडच्या जीडीपी पेक्षा जास्त आहे किंवा त्याच्या इतका आहे. बघा मग कसं आहे. पहिल्या पिढीतील व्यवसाय श्रेणीमध्ये अदानी कुटुंब 14 लाख कोटी रुपयांसह पुन्हा आघाडीवरती आहे. फर्स्ट जनरेशनल बिझनेसमन जे आहे ना तर त्यांच्यामध्ये विचार केला तर सिरम इन्स्टिट्यूटचे पुनावाला 3ऱ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी आहेत. अनिल अग्रवाल पहिल्या 10 मध्ये पोहोचलेले त्या ठिकाणी आहे. हल्दीराम सर्वाधिक मूल्य असलेली अनलिस्टेड कंपनी त्या ठिकाणी बेसिकली ठरलेली आहे. बघा हल्दीराम, आपल्याला वाटत नाही पण बघा चिवडा शेव विकून हल्दीराम किती मोठा आहे. राईट. तर असं काय काय आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अपना भांडार. बघा महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांना लाभ व्हावा किंवा त्यांना कनेक्ट करावं म्हणून अपना भांडार या नावानं बहुउद्देशीय ग्राहक भांडार चालवली जाणार आहे आणि भविष्यामध्ये
अशा सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची भांडारं उभारली जाऊन खरेदी विक्रीची साखळी जी आहे तर ती तयार केली जाणार आहे. जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, बचत गटांसाठी उभारले जाणारे मॉल्स या ठिकाणी अपना भांडार सुरू करण्यात यावेत. राईट. आणि त्याच्यामध्ये पण काय करायचंय, अगेन जसं उमेद मॉल मध्ये महिला बचत गट आहेत तसे इथं पण ते आहेत. राईट. सो त्याच्या माध्यमातून अजून जास्त उत्पादनांना मार्केट करता यावं या दृष्टिकोनातून सुविधा निर्माण केली जाते. आयटी क्षेत्रातील बेंचिंगचं धोरण नेमकं काय? आता आयटी क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा ले ऑफ ची प्रोसिजर जी आहे तर ती चालू झालेली आहे. रिसेंटली TCS कंपनी जी आहे तर त्यांनी त्यांच्या 12,000 एम्प्लॉईजना ले ऑफ केलेलं त्या ठिकाणी दिसतं. आणि बेंचिंग पॉलिसी म्हणजे तुम्हाला कंपनीमध्ये घेतलेलं आहे मात्र तुम्हाला प्रोजेक्ट अजून असाइन त्या ठिकाणी झालेला नाहीये. अशा वेळी तुम्ही काय करत असता, बेंच वरती त्या ठिकाणी असता असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. सो आधी हा बेंचिंगचा कालावधी जो आहे तर तो जास्त त्या ठिकाणी दिवसांचा होता, मात्र आता त्या बेंचिंगच्या पॉलिसीमध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे. आणि तुम्ही जर का रिफ्यूज सारखं एखादा प्रोजेक्ट घ्यायला करत असाल तर त्या केसमध्ये कंपल्सरी तुम्हाला राजीनामा त्या ठिकाणी द्यावा लागतोय किंवा तुम्हाला ले ऑफ त्या ठिकाणी केलं जाते. त्यामुळं हे बेंचिंग पॉलिसी जी आहे तर ती खूप जास्त चर्चेत होती आणि अनायसे लोकसत्तानं त्याच्यावरती एक आर्टिकल पण आणलेलं होतं. म्हणून मग मला असं वाटलं की हे माहीत असावं जाता जाता तुम्हाला. राईट. सो आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना निर्धारित प्रकल्प अथवा काम दिले जाते. ज्या कर्मचाऱ्यांना प्रकल्प दिले जात नाहीत तर त्यांना बेंच केले जाते असे म्हटलं जातं. ज्यांना प्रकल्प नाहीयेत किंवा मी आयटी कंपनीमध्ये काम करत होतो आणि काम करत असताना मी एका प्रोजेक्टवरती काम करत होतो. तो प्रोजेक्ट कंपनीचा 3 वर्षांसाठी होता. तो प्रोजेक्ट कंपनीचा संपला. आता त्याच्यानंतर मला दुसरा प्रोजेक्ट असाइन करायचा आहे, पण तुर्तास तरी माझ्या स्किल सेटच्या बेसिसवरती दुसरा प्रोजेक्ट अवेलेबल नाहीये. या केसमध्ये पण माझं बेंचिंग त्या ठिकाणी केलं जातं. किंवा वेगवेगळ्या प्रकारे प्रोजेक्ट संपल्यामुळं किंवा लिव्ह वरून परतल्यानंतर जेव्हा नवीन प्रोजेक्ट मिळत नाहीये तुम्हाला तेव्हा पण त्यांना बेंच केलं जातं. प्रत्येक कंपनीनिहाय वर्षभरातील बेंचिंगचा कालावधी हा कमी जास्त आहे. कंपनीच्या कामात वाढ किंवा घट झाल्यास मनुष्यबळ व्यवस्थापनाची पद्धत म्हणून आयटी क्षेत्रात याचा वापर केला जातो. राईट. उदाहरणार्थ नवीन कुठली तरी डील साईन होणार आहे तर असं तर नाही ना आज डील साईन झाली की उद्या लगेच कामाला सुरुवात करायची असेल तर आधीच कंपनीनं काय केलेलं असलं पाहिजे, हायरिंग केलेलं त्या ठिकाणी असलं पाहिजे. मग त्याच्यासाठी ह्या बेंचिंगचा वापर केला जातो. राईट. कंपनीच्या कामामध्ये वाढ झाल्यास बेंचवरील अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून कंपनी काय करते, डिझायर्ड टार्गेटमध्ये त्यांचा टास्क जो आहे तर तो कंप्लीट करते. राईट. आणि आयटी क्षेत्रातील बेंचिंग कालावधी सातत्यानं कमी होत आहे. बघा 2019-20 आणि 20-21 मध्ये सरासरी 45 ते 60 दिवस इतका बेंचिंगचा कालावधी होता. हा कालावधी आता 35 ते 45 दिवसांवरती त्या ठिकाणी आलेला आहे. राईट. सो TCS न बेंचिंगचा कालावधी रिसेंटली 35 दिवसांवरती मर्यादित केलेला आहे. म्हणजे 35 दिवसामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला जर नाही मिळाला एखादा प्रोजेक्ट किंवा त्यानं घेतला नाही तर त्याला ले ऑफ त्या ठिकाणी केलं जाईल. किंवा याचाच अर्थ असा की वर्षातले 225 दिवस तुम्ही प्रोजेक्टवरती काम करणं बंधनकारक त्या ठिकाणी असेल. 35 पेक्षा जास्त दिवस जर का बेंचिंग वरती राहिला तर मग काय केलं जाईल, त्याला ले ऑफ केलं जाईल. राईट. जीएसटी कर स्तराचा कर महसुलातील वाटा म्हणजे जीएसटीचे जे वेगवेगळे स्लॅब आहेत 5, 12, 18 आणि 28 तर ह्या 5, 12, 18, 28 या स्टेजेसचा कर महसुलातील म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू मधला वाटा नेमका किती आहे तर याविषयीचे एक इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स जे आहे तर ते या ठिकाणी आलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की चैनीच्या वस्तू आहेत, तंबाखू, दारू, तर त्याच्यावरती सर्वाधिक 28% जीएसटी आकारला जातोय. केंद्राच्या नव्या जीएसटी प्रस्तावामध्ये 12 आणि 28% जीएसटी काढून टाकला जाणार आहे. म्हणजे असं प्रस्तावित त्या ठिकाणी आहे बघा. आणि याशिवाय सुमारे 5 ते 7 वस्तूंसाठी 40% जीएसटी कराचा प्रस्ताव त्या ठिकाणी आहे. राईट. सो केंद्राच्या या प्रस्तावानुसार जीएसटी महसुलामध्ये 18% जीएसटीचा सर्वात मोठा वाटा कायम राहील असं त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी आहे.
सो हे जे स्लॅब रेट आहेत तर त्या स्लॅब रेटमध्ये 18% जीएसटी ज्या ज्या वस्तूंवरती त्या ठिकाणी आहे तर त्यांचा वाटा जो आहे तर तो तिथं जास्त आहे, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मग बघा 5% जीएसटी ज्यांच्यावरती आकारला जातो त्यांचं टॅक्स रेव्हेन्यू मध्ये 7% योगदान आहे. 18% जीएसटी कर स्तराचा कर महसुलामधला वाटा 65% आहे. त्याच्यानंतर 12% वाटा 12% जीएसटीचं 5% योगदान आहे. म्हणजे 12% जीएसटी ज्या वस्तूंवरती आहे तर त्यांचं 5% योगदान आहे आणि 28% जीएसटी जे आहे तर ते कंट्रीब्यूट करतं 11% टॅक्स रेव्हेन्यू मध्ये. राईट. त्याच्यानंतर बघा हा पॉलिटी मधला मुद्दा असू शकत होता, मात्र परत एकदा महत्वाचा असल्यामुळं इकडं मी याच्यामध्ये घेतलेला आहे, इकॉनॉमी मध्ये घेतलेला आहे. राईट. निधी वाटपाच्या नव्या धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी असं टायटल तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. सो जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात पालकमंत्र्यांकडून मनमानी होत होती आणि त्याला चाप लावण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं एक डिसिजन जो आहे तर तो घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार नवं निधी वाटप धोरण जे आहे तर ते जाहीर केलेलं आपल्याला दिसतं. आपण याच्या आधीच्या करंट अफेअर्स मध्ये पालकमंत्री पद का बरं एवढं महत्वाचं, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून जो तिढा अजूनही सुटलेला नाहीये तर त्याच्यावरती चर्चा केलेली होती की पालकमंत्र्यांना कुठले कुठले एक्सक्लुझिव्ह राईट्स त्या ठिकाणी असतात. राईट. हे घटनात्मक पद नाहीये पण तरी देखील पालकमंत्री पद जे आहे तर ते निर्माण केल्यानंतर त्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. बघा सो नवीन धोरणामध्ये नेमकं काय आहे तर ते आपण बघूया. जिल्हा नियोजन समितीने वर्षभरात किमान 4 बैठका घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. पालकमंत्र्यांनी या निधीमधून करावयाची कामं शक्यतो एप्रिलमध्येच त्या ठिकाणी जाहीर करावीत आणि त्यासाठीचा निधी त्याच्याबद्दल माहिती द्यावी. कोणत्याही कामासाठी मंजूर केलेला निधी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्या दृष्टीने कामाची प्रगती पाहून निधी द्यावा. म्हणजे पालकमंत्र्यांनी एकतर बघा मार्च मध्ये बजेट डिक्लेअर होतं, त्याच्यानंतर एप्रिल मध्ये निधीचं अलोकेशन करावं. राईट. मागणी करावी. दुसरी गोष्ट त्या कामाची प्रोग्रेस जी आहे तर ती ट्रॅक करावी आणि प्रोग्रेस जेवढ्या पर्सेंट मध्ये झालेली असेल त्याच्यानुसारच टप्प्याटप्प्याने काय करावा, निधी रिलीज करावा. राईट. त्याच्यानंतर जिल्हा निधीपैकी 70% रक्कम ही राज्यस्तरीय योजनांसाठी आणि 30% रक्कम ही स्थानिक कामांसाठी वापरता येईल. या निधींचा वापर कोणत्या कामांसाठी करता येईल आणि कोणत्या कामांसाठी करता येणार नाही याची फिक्स चौकट जी आहे तर ती आखून देण्यात आलेली आहे. म्हणजेच मनमानी पद्धतीनं या स्थानिक कामांसाठी वापर याच्यासाठी जो निधी आहे तर तो पालकमंत्र्यांना वापरता येणार नाही. त्याचबरोबर 25 कामे ही नवीन कामे देखील याच निधीतून करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. वापरण्याची मुदत संपण्याची वेळ आली असताना औषधांची खरेदी करण्यात येऊ नये. किमान 2 वर्ष मुदत असलेली औषधे खरेदी करण्यात यावी. राईट. म्हणजे काय, एक्सपायरी डेट संपलेली औषधं जी आहे तर ती खरेदी करता येणार नाहीत. राईट. म्हणजे नंतर काय होतंय, प्रोक्युअरमेंट होतीये आणि त्याच्यानंतर एक्सपायरी डेट होतीये, मग ती औषधं तशी वापरता येत नाही. म्हणजे निधी पण वापरला गेला आणि त्याचं युटिलायझेशन पण व्यवस्थित पद्धतीने झालं नाही. त्याच्यासाठी हा नियम टाकलेला आहे की 2 वर्ष एक्सपायरी डेट असलेली औषधं त्यांनी खरेदी करावीत. राईट. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बाजारभावापेक्षा अधिक दरानं वस्तूंची खरेदी करता येऊ नये. सर्वात महत्वाचं आहे, वेंडर भी अपना सब कुछ अपना. राईट. म्हणजे एका वस्तूची किंमत ही 300 रुपये बाजारभावानुसार आणि तुम्ही 500 रुपयाचं त्या ठिकाणी वेंडर कडनं खरेदी करताय तर ते नाही चालणार. आवश्यकतेनुसार केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या किमती तपासून त्यानुसारच त्या खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या मंजुरीने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 5% रक्कम तातडीच्या किंवा आपत्कालीन खर्चासाठी वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सो किती टक्के रक्कम आहे ही? 5% रक्कम आहे. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. राईट. म्हणून मी सुरुवात करतानाच म्हटलेलं होतं बघा की आर्थिक घडामोडी ज्या आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणात आहेत. आता मी बघितलं शिक्षण किती आहे तर ती शिक्षणामध्ये 2-3च न्यूज आहेत तर त्या आपण घेऊयात. राईट. म्हणजे आर्थिक आणि शिक्षण अशा 2 मुद्दे कव्हर होतील. बघा ब्रिटनचा यूपी बरोबर शिष्यवृत्तीसाठी करार झालेला आहे. बघा चेवनिंग शिष्यवृत्ती आहे ब्रिटनची प्रतिष्ठित, तर त्याच्यासाठी
त्यांनी उत्तर प्रदेश या राज्याबरोबर सामंजस्य करार केलेला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांच्या उपस्थितीमध्ये 19 ऑगस्टला लखनौ या ठिकाणी हा करार झालेला आहे. या करारानुसार यूपी मधल्या 15 विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये 1 वर्षाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणजे मास्टर्स डिग्रीसाठी सगळ्या प्रकारची जी आर्थिक मदत आहे तर ती या शिष्यवृत्ती दरम्यानच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. 1983 पासून चेवनिंग स्कॉलरशिप जी आहे तर ती भारतातला सर्वात मोठा शिष्यवृत्ती कार्यक्रम बनला आहे, ज्यातून 3900 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा फायदा घेऊन पीजी 1 वर्षाचं पीजी जे आहे तर ते ब्रिटनमध्ये पूर्ण केलेलं आहे. ब्रिटन भारत व्हिजन 2035 अंतर्गत एकंदरीतच हे जे लिंडी कॅमेरॉन जे होते तर ते लखनौच्या भेटीवरती त्या ठिकाणी होते. चेवनिंग भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उत्तर प्रदेश राज्य सरकार शिष्यवृत्ती योजना 2026 ते 29 या 3 शैक्षणिक वर्षासाठी ही शिष्यवृत्ती चालू राहणार आहे. दरवर्षी 5 विद्यार्थ्यांची याच्यामध्ये निवड जी आहे तर ती केली जाईल. उत्तर प्रदेश सरकार विद्यार्थ्यांच्या एकूण खर्चाच्या 50% योगदान देईल तर उर्वरित 50% रक्कम जी आहे तर ती ब्रिटन देईल. राईट, लक्षात घ्या. यूपी ह्याच्यामध्ये आहे, चेवनिंग शिष्यवृत्ती आहे, ब्रिटन आणि भारतामधली ती शिष्यवृत्ती त्या ठिकाणी आहे. दरवर्षी 15 विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. 1983 पासून ही चालू झालेली आहे. राईट, 3 पुढच्या शैक्षणिक वर्षांसाठी यूपी बरोबर करार आहे. या शिष्यवृत्तीत जी शिक्षणासाठी खर्च लागणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 50% रक्कम यूपी गव्हर्नमेंट देणार आहे आणि 50% रक्कम ब्रिटन गव्हर्नमेंट देणार आहे. राईट, चलो नेक्स्ट सायकल बँक. मला ही एक इंटरेस्टिंग मुद्दा वाटला. जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न करतायत न तयारी करतायत त्यांनी पण लक्षात ठेवा, हे इनपुट द्यायला हरकत नाही. राईट, बँकेमध्ये डिपॉझिट्स असतात ना, तसं पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना पर्टिक्युलरली घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी सायकल उपलब्ध करावी यासाठी जिल्हा परिषदेने काय केलेलं आहे, सायकल बँक सुरू केलेले. सो तुम्ही केस स्टडी या प्रकारामध्ये याचं एक्झाम्पल जे आहे तर ते देऊ शकतात की शिक्षणामधला अडसर दूर करण्यासाठी ही अशी सायकल बँक ही एक पथदर्शी प्रकल्प होऊ शकते. राईट, सो जिल्ह्यात काय केलंय, दानशूर व्यक्ती जी आहेत तर त्यांनी काय करायचं, सायकल जी आहे तर ती दान करायची आणि ती सायकल कुठे येईल, जिल्हा परिषदेची जी सायकल बँक असेल तर त्याच्यामध्ये येईल. आणि जिल्ह्यातल्या ज्या 5वी ते 8वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत तर त्यांना शाळेतून ये जा करण्यासाठी ती सायकल त्या ठिकाणी दिली जाणार आहे. शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या सायकलचा वापर 8वी पर्यंत त्या मुली त्या सायकलचा वापर करतील. 8वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या सायकली त्या काय करतील, जिल्हा परिषदेमध्ये जमा त्या ठिकाणी करतील. या जमा झालेल्या सायकल परत 5वीच्या विद्यार्थिनींना त्या ठिकाणी किंवा गरजू विद्यार्थिनींना देण्यात येतील. अशा पद्धतीनं या सायकल बँकेच्या माध्यमातून मुलींना घरापासून शाळेमध्ये ये जा करण्याचा जो काही अडसर आहे तर तो अडसर त्या ठिकाणी दूर केला जाणार आहे. सो अशी एक इंटरेस्टिंग योजना आहे. त्याच्यानंतर बघा, मैत्री बाल मनाशी या हस्तपुस्तिकेचं ची निर्मिती करण्यात आलेली आहे. 2020 नुसार पायाभूत वर्गांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं म्हणजेच SCERT मैत्री बालमनाशी ही हस्तपुस्तिका 2 भागामध्ये तयार केलेली आहे. आता मैत्री बालमनाशी मध्ये काय आहे, 3 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अंगणवाडी सेविका, बालवाटिका शिक्षिका यांच्यासाठी ही हस्तपुस्तिका आहे. राईट, सो SCERTच्या संकेतस्थळावरती त्याचे दोन्ही भाग उपलब्ध आहेत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार पूर्वशालेय शिक्षण आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 3 ते 8 वर्ष वयोगटाला पायाभूत शिक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. राईट, त्यानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2022 विकसित करण्यात आला आणि त्याच्या बेसिसवरती 3 ते 6 वयोगटातील वर्षनिहाय बालवाटिका 1, 2 आणि 3 असे टप्पे करण्यात आलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसाठी मग हे मैत्री बालमनाशी हे तयार करण्यात आलेलं त्या ठिकाणी दिसतं. राईट, सो एकंदरीतच वर्गाचं मॅनेजमेंट कसं करायचं, प्रारंभिक वर्ग जे आहेत तर ते कसे घ्यायचे, पालकांचं समावेशन, दिनचर्या कशी असली पाहिजे याच्याविषयी त्या
वयोगटात शिकवणारे जे अंगणवाडी सेविका आहेत किंवा बालसेविका आहेत तर त्यांना एक गायडिंग वर्कबुक असावं, या दृष्टिकोनातून ही सगळं करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. राईट. आता पुढचा मुद्दा भूगोल, पर्यावरण आणि कृषी आहे, पण मला वाटतंय तो पुढच्या भागामध्ये आपण त्या ठिकाणी डिस्कस करूयात. आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये इथंच आपण थांबूयात. पुढच्या भागामध्ये पुढचे टॉपिक त्या ठिकाणी डिस्कस करूयात. मी आधीच तुम्हाला सांगितलं की या टॉपिकमध्ये खूप साऱ्या इन्फॉर्मेशन जी आहे तर ती आहे, आणि आतापर्यंत बघा आपण 20-22 तरी न्यूज जे आहेत तर त्या एव्हरी सेशन त्या ठिकाणी डिस्कस करतोय. सो तुर्तास तरी इथंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.